प्रगतीला सकाळपासून फोन येत होते, ज्यावर अभिमानाचा वर्षा होत होता. तिला तिच्या कंपनीमध्ये प्रमोशन झालं होतं. हेड ऑन डिरेक्टर बनली होती ती. प्रगती, माझे सॉक्स कुठे आहेत? काढून ठेव, सागर म्हणाला आणि कपाटातून तो आपले कपडे काढू लागला. त्याचा आवडीचा शर्ट तिने बाहेर काढला तर त्याला हिरवा रंग लागला होता. प्रगती, त्याने जोरात आवाज दिला. काय पाहिजे सागर? सगळं तर जागेवर आहे. प्रगती हा तर म्हणाला. हे काय? माझ्या शर्टवर हा रंग कसला लागला? तुला माहीत आहे ना की हा शर्ट माझा फेवरेट शर्ट होता. हो, ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं. चुकून मशीनमध्ये माझा ड्रेसचा रंग लागला. चुकून? तुला अक्कल आहे का जरा तरी? रंगीत कपडे असे धुवायला टाकायचेत का? पूर्ण शर्टची वाट लागली. आणि इतकं काय बिझी आहेस त्या फोनमध्ये? एक प्रमोशन मिळालं म्हणून हवेत उडत आहेस. घराकडं पण लक्ष दे. सागरचे शब्द तिच्या मनाला लागत होते. मला अक्कल नव्हती म्हणून प्रमोशन मिळालं का? त्यांना माझ्या कोणत्याच गोष्टीचं कौतुक वाटत नसेल कधीच. प्रगती उदास झाली. आवरून मग ऑफिसला गेली. सागरही ऑफिसला आला. त्याच्या कंपनीचा अजून एक बॅच बंगळुरूला होणार होती. त्यासाठी तिथे कोणता हेड म्हणून पाठवायचं याची चर्चा होत होती. दुपारी बॉसने घोषित केलं की मिस राधिकाला त्या प्लॉटचा हेड म्हणून पाठवायचं आहे. तिला राहायला बंगला, गाडी, पगारवाढ सगळं देणार आहेत. टिफिन खाताना जो तो बोलत होता राधिकाबद्दल. विशाल म्हणाला, सागर, माहीत आहे का तुला, या एका उगाच नाही बॉसच्या मागे पुढे करत. अरे, अक्कल शून्य असल्या तरी आपल्या सौंदर्याच्या बळावर बॉसला खुश ठेवतात आणि असं प्रमोशन पदव घेऊन टाकतात. ही राधिका असणार त्या बॉसच्या सोबत, मस्त मज्जा करत असणार म्हटल्यावर तिच्यासोबत. मग काय, ह्या बायकाचा घरामध्ये नवऱ्याबरोबर बिसलेले की आहेत. ऑफिसमध्ये कोणी मित्र नाही तर बॉस. सागर हे सगळं ऐकून विचारात पडला. रात्री तो घरी आला. प्रगती येऊन किचनमध्ये काम करत होती. तिने त्याला पाणी दिलं आणि म्हणाली, कॉफी घेणार का सागर? मला नाही नको. पण मला एक सांग, 7-8 महिने झाले तुला त्या कंपनीत नोकरीला लागून आणि लगेच तुला कसं प्रमोशन झालं? काय म्हणाला सागर तुला? हेच की बॉससोबत तू मज्जा करतेस, हो ना? वाटेल ते बोलू नको सागर. माझी हुशारी आणि काम बघून दिला आहे मला प्रमोशन. अच्छा, मी तुला हात लावला की तू दबलेली असायची. तुला इच्छा नसताना याचा अर्थ तू बाहेर मजा करून यायची, म्हणूनच माझ्यासोबत इच्छा नसायची, बरोबर ना? तू घाणेरडे आरोप करतोय सागर. हे खोटं आहे. मग खरं काय आहे तू सांग. तुला बाहेर मज्जा करायची असते म्हणून तू आपलं पहिलं मूल अबॉर्शन करून पाडलंस. माझी फिगर खराब होईल, कोण बघणार त्या बाळाकडं, असंच बोललीस ना तू सागर. अरे, तेव्हा मला नुकताच जॉब लागला होता. त्यात नवी जबाबदारी लगेच नको होती म्हणून मी तो निर्णय घेतला होता. बस, मला समजलं. समजायचा प्रयत्न करू नकोस. तुझे इतके छान छान नटून थुटून ऑफिसला जाणं, पार्टी करणं, पुरुष लिंगासोबत गोड गोड बोलणं मला समजत नाही का? तुझे हे प्रमोशन, पगार वाढ करणं बाळावर तू मिळवणार नाही सागर. मी असं काही केलं नाही. आणि तू नाही का तुझ्या कलिगमधून गीता यांच्यासोबत गोड गोड बोलत रोज व्हॉट्सअपवर चॅटिंग चालू असते ते काय? तू माझी बरोबरी करू नकोस. मी पुरुष आहे, समजलं का? मग मी ही तुझी बायको होणार अगोदर एक माणूस आहे, तुझी गुलाम नाही. प्रगतीचं हे बोलणं ऐकून सागरच्या प्रगतीची मान पडली. जास्त बोलू नकोस. तुला या घरात राहायचं असेल तर आजपासून तुझी नोकरी बंद. घरात बसून कर काही शिलाई बेशी काम किंवा क्लासेस घे, पण नोकरी करायची नाही. मी MBSc टॉपर आहे, ते घरात बसण्यासाठी नाही. तुझं शिक्षण, तुझी नोकरी महत्त्वाची, मग मी ही तितकीच महत्त्वाची आहे, हो का? मग आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो आणि स्वतःला सिद्ध करू दाखव. मग बाहेरच्या जगात कोण ओळखतं तुला? सागरने एक हिस्सा घेऊन सोडून दिलं तिला. आज जग कुठे चाललं आहे आणि तू एक सुशिक्षित बनून घेणारा पुरुष. तुला तुझी प्रगती खूपच. मी तुला पुढे जाईल, माझा पगार वाढेलही. भीती वाटेल तुला सागर
किंवा येथे मला तुझ्या फक्त बोलण्याचा स्त्री पुरुष समजायचं, पण घरोघरी तुझ्यासारखे सागर असतात तर मग त्या स्त्रिया स्वतःला अस्तित्व उरणार नाही. आता माझी इच्छा नाही या घरात थांबायची. मी तुला दाखवू देईल काय आहे माझी मी काय आहे तेही तुझ्याशिवाय. अरे सागरला ठसवून सांगितली प्रगती त्या घरातून पडली बाहेर. पण राहायचं कुठं हा प्रश्न तिच्यासमोर होता, कारण तिच्या माहेरी कोणीच नव्हतं. तिचे आई बाबाही लहान असताना अपघातात वारले होते. तिला सांभाळ तिच्या काकाने केला होता, पण तिच्या काकीला ती आवडत नव्हती म्हणून ती तिकडे सुद्धा जाऊ शकत नव्हती. तिने एकटीने राहायचा निर्णय घेतला. पण लोक काय बोलतील, कोणत्या नजरेने आपल्याकडं पाहतील हा विचाराने तिला गोंधळात गेली. मग तिच्या लक्षात आलं की आपल्या कॉलेजमधील एक मैत्रीण आणि मैत्रिणीसोबत राहणं, म्हणून प्रगतीने तिला फोन करून पाहिलं तर ती म्हणाली आमच्या रूमवर जागा नाही. आता काय करावं तिला काही सुचत नव्हतं. कुठं व्यवस्था होईपर्यंत हॉटेलमध्ये राहायचं का नको, एकटी कसे राहणार अशा विचारात असताना ती आपल्या मोबाईलमध्ये कोणाचा नंबर सापडतो का ते पाहते. तेवढ्यात तिला आपल्या शीतल नावाच्या मैत्रिणीचा नंबर सापडतो. प्रगतीने तिला फोन केला, तिची चौकशी केली आणि राहायची काही व्यवस्था होते का असं विचारलं. तेव्हा ती म्हणाली अगं मी माझ्या सासूबाई आम्ही दोघीच राहतो. माझा नवरा परदेशात नोकरीला जातो. तू इकडे राहायला ये. हो पण तुझी सासूबाई प्रगती म्हणाली त्या खूप चांगल्या आहेत. शिवाय घरही खूप मोठं आहे. तू कोणालाही शंका मनात आणू नकोस. तू अगोदर ये इकडे. तुला पत्ता मेसेज करते. तुझे काही प्रश्न असतील तर आल्यावर बोलूया आपण. प्रगतीची मैत्रिणीकडून राहून आपले ऑफिस जाणे चालू ठेवले. पण काही महिन्यांनी ती ज्या मैत्रिणीबरोबर राहत होती तिचा नवरा भारतात येणार होता, म्हणून प्रगतीला तिथे राहणं योग्य वाटत नव्हते. आता कुठं राहायची व्यवस्था करायची अशा विचारात असताना तिला फोन वाजू लागला. ती फोन घेते तेव्हा तिला समजतं आज ते महत्त्वाची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये प्रगतीला ऑफिसची हेड करायचं ठरवलं आहे. तिची हुशारी, काम करण्याची पद्धत पाहून तिच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. पण ती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती ना त्या तर नवीन कंपनी केली होती. त्या ऑफिसमध्ये हेड म्हणून तिची नियुक्ती केली होती. त्यामुळे तिला बंगला, गाडी असं मिळणार होतं. तिची राहण्याची व्यवस्था झाली होती. नवीन ऑफिसमध्ये जाऊन तिने पदभार स्वीकारलं तेव्हा तेथील सर्व मीटिंग बोलून नवीन हेड मॅडम ओळखत सर्वांना करून घ्यायची. सर्वजण नवीन हेड मॅडम पाहण्यासाठी उत्साहित होते. सागर सुद्धा त्यामध्ये होता. काही वेळात प्रगतीने कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करत तिला पाहून सर्वजण आपल्या जागेवर उभे राहिले. सागरही उभा राहिला. प्रगतीने सर्वांना बसायला सांगितलं. सर्वजण आपापल्या जागेवर बसले, पण सागर मात्र उभा होता. तो सागर आपल्या बायकोला पाहून पूर्ण गोंधळून गेला होता. प्रगती आपल्या जागी बसली आणि म्हणाली मिस्टर सागर तुम्ही बसा. तिचे हे शब्द त्यांच्या काळजाला भिडले, कारण तिच्या आवाजात कडकपणा होता आणि तिने स्वतःची ओळख निर्माण करून त्याच बॉस म्हणून सागर पुढे आली होती. आता त्याच्याकडं शांतपणे राहून काम करायला त्याच्याकडं काही चारा नव्हता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोणीही कितीही काही सांगितलं तरी आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवायला हवा. जरी ती आपली बायको असली तरी तिला कधी लेखू नये. स्त्री असो अथवा पुरुष आपल्या कामात प्रगतीला असती तर त्यांना बढावा नक्कीच मिळावा, कारण आज स्त्री पुरुष समानता आहे. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.